समर्थ मंडळी, कधीकधी तुम्हाला पण प्रश्न पडला असेल की स्वामी आपली परीक्षा का घेतात? तर मग हे उत्तर ऐकून तुमच्या मनातल्या शंका दूर होतील. स्वामी सूत जे स्वामी समर्थांचे मानसपुत्र होते, त्यांचे खरे नाव हरिभाऊ. ते स्वामींच्या आज्ञेने संन्यास घेऊन मुंबईची गादी चालवायला जातात. पण काही काळानंतर ते स्वामींचे दर्शन करण्यासाठी अक्कलकोटमध्ये येतात. तेव्हा स्वामी राजवाड्यात राहत असतात आणि राजवाड्यात राजाच्या परवानगीशिवाय कोणालाच प्रवेश दिला जात नव्हता. आता स्वामींना माहीत होते की हरिभाऊ अक्कलकोटमध्ये आले आहेत, पण ते राजवाड्याच्या बाहेर येत नाहीत. स्वामी दर्शन देत नाहीत म्हणून हरिभाऊ अन्नपाणी टाकतात. असे 3 दिवस जातात. त्यानंतर हरिभाऊ राजवाड्यासमोर जाऊन अखंड नामस्मरण भजन कीर्तन करतात. राजवाड्याच्या आत राणी ते भजन ऐकून इतकी मग्न होते की ती म्हणते त्या साधूला प्रार्थना करून राजवाड्याच्या आत घेऊन या. स्वामींचे दर्शन घेऊन हरिभाऊंचे मन आनंदाने भरून जाते व ते धावत जाऊन स्वामींच्या चरणांना मिठी मारतात. स्वामींना देखील हरिभाऊंना पाहून खूप आनंद होतो व ते त्यांच्या चेहऱ्यावर एका आईप्रमाणे मायेने हात फिरवतात. त्यावेळी अक्कलकोटमध्ये खूप सेवेकरी होते, पण त्यामध्ये विशेष आणि खरे प्रेम स्वामी सुतावर होते हे ते तिथे दाखवतात. पण स्वामींनी त्यांना आधीच दर्शन का नाही दिले? त्याचे कारण काय असेल? खरं म्हणजे स्वामींना लोकांसमोर हे प्रकट करायचं होतं की मी ज्याच्यावर मुंबईची गादी सोपवली आहे तो किती समर्थ, ज्ञानी आणि माझ्या कृपेचा अधिकारी आहे. म्हणून स्वामींनी ही लीला रचली. आणि बघा ना, ज्या राजवाड्यात प्रवेश करण्यासाठी परवानगी घ्यावी लागत होती तिथे राणी स्वतः प्रार्थना करून हरिभाऊंना आत घेते. या प्रसंगामुळे स्वामी सुताचे महत्त्व आणि कीर्ती लोकांच्या लक्षात आली आणि हेच आहे स्वामींच्या परीक्षेचे फळ. याही पुढे जाऊन स्वामी सुतांच्या बाबतीत अजून काही घटना घडल्या, त्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण या कथेतून हाच बोध मिळतो की ज्याप्रमाणे सोन्याला शुद्ध आणि मौल्यवान बनवण्यासाठी अग्निपरीक्षेतून जावे लागते, त्याचप्रमाणे स्वामी देखील आपल्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या परीक्षा घेतात. त्या परीक्षेमधून ते आपल्याला अधिक बलवान, समर्थ आणि जीवनाच्या प्रत्येक संकटात समोर जाण्यास सक्षम बनवतात. तर हा व्हिडिओ आवडल्यास आपल्या शाहू विजय चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय श्री स्वामी समर्थ.